नंदुरबार जिल्ह्यात वाढत्या तापमानामुळे टरबूज उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता। सध्या नंदुरबार जिल्ह्यामध्ये 35 ते 37 अंश सेल्सिअस पर्यंत तापमान पोहोचलं। नंदुरबार जिल्ह्यातील सातपुड्याच्या पर्वत रांगेतील आदिवासी गावपाड्यात भोंगऱ्या बाजाराची धूम, तर नोकरी आणि रोजगारासाठी स्थलांतरित झालेली कुटुंब भोंगऱ्या, होळी, रंगपंचमी आणि मेलादा उत्सव साजरा करण्यासाठी गावी पोहोचली। नंदुरबार शहरात 1000 दाम्पत्यांच्या उपस्थितीत गंगाजलाची महाआरती, तर जे भाविक सिंहस्थ कुंभमेळ्याला जाऊ शकले नाहीत अशा शहरातील 1 लाख कुटुंबांना गंगाजलाचंही वाटप केलं जाणार। सातपुड्याच्या दुर्गम भागातील आरोग्याच्या समस्या सुटेनात। कोट्यवधी रुपये खर्च करून घेण्यात आलेल्या बाईक अँब्युलन्स धुळखात पडल्या। बाईक अँब्युलन्सचा मेंटेनन्स आणि वाहनधारकाला पगार मिळत नसल्यामुळे या वाहनं आणि या बाईक्स धुळखात पडल्याचं समोर। रत्नागिरीच्या राजापूर एसटी आगारामध्ये नवीन एसटी बसचं लोकार्पण, आमदार किरण सावंतांच्या उपस्थितीत लोकार्पण। नंदुरबारमधील तळोदा नगरपालिकेवर महावितरणची 22 लाखांची थकबाकी न भरल्यामुळे महावितरण विभागाकडून शहरातील पथदिव्यांचं कनेक्शन कर। सध्या तळोदा शहरातील रस्ते झाले अंधारमय। धुळ्यात 2 महिन्याच्या 34 वीज चोरांच्या विरोधात गुन्हे दाखल, तर मार्च अखेरच्या पार्श्वभूमीवर वसुलीचं उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी महावितरण विभागाची ही मोहीम। वीज चोरांकडून 50 लाख रुपयांची दंड वसुली। राज्यामध्ये धुळे महापालिकेचा 17वा क्रमांक। शहर गव्हर्नन्स निर्देशांक मध्ये धुळे महापालिकेला 101 पैकी 36 गुण।